नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा जो विषय आहे भारतातल्या वैद्यकीय उपचार पद्धती आणि तो यासाठी की त्यासाठी लागणाऱ्या काही वनस्पती आहेत. आपण सुरुवातीला या पद्धती हे करू, नंतर मग पुढच्या याच्यामध्ये आपण वनस्पती घेणार आहोत. एक आहे ॲलोपॅथी, म्हणजे आपल्याकडे जी प्रचलित असलेली जी पॅथी आहे सध्या सर्वत्र असलेली, तर ती जी आहे ती रोगाचे कारण, कॉजेस काय आहे ते, लक्षणं, सिम्पटम्स आणि जैवरासायनिक बदल, बायोकेमिकल, याच्यामध्ये निदान, उपचार आणि प्रतिबंध अशा 3 भाग येतात. यामध्ये 25% आपल्या औषधी वनस्पती वापरल्या जातात, जे फार कमी लोकांना माहिती आहे. आयुर्वेदामध्ये वनस्पती जी आहे ही डायरेक्ट कंझ्युम केली जाते, त्याची पावडर करून किंवा त्याचं चूर्ण करून ती वापरली जाते किंवा त्याचे काढे करून वापरले जातात. ॲलोपॅथीमध्ये त्याचं एक्स्ट्रॅक्ट काढली जातात आणि त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळी सॉल्व्हंट वापरली जातात. इथेनॉल आहे, मिथेनॉल आहे, क्लोरोफॉर्म आहे. ही वेगवेगळी जे सॉल्व्हंट्स हे वापरून त्या याच्यापासून, वनस्पतीपासून एक्स्ट्रॅक्ट काढली जातात. आणि मग ती जी एक्स्ट्रॅक्ट आहे त्याला आपण फाईन केमिकल्स म्हणून, जे त्याच्यामध्ये आहे ती फाईन केमिकल्स म्हणून ही केली जातात. त्याच्यामध्ये तो एक अल्कलाइड म्हणून एक प्रकार आहे आणि आणखीन बरेच अशी काही आहेत. हे यातली ही वेगवेगळी एक्स्ट्रॅक्ट जी आहेत ते ॲलोपॅथीमध्ये, इंजेक्शनमध्ये, सिरपमध्ये किंवा याच्यामध्ये ती वापरली जातात. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे त्याचंच हे सांगायचं की जी मोठे आजार आहेत, आता कॅन्सरसाठी म्हणजे काय, सदाफुलीपासून एक विनब्लास्टिन आणि विनक्रॅस्टिन हे 2 हे निघतात फाईन केमिकल्स, ती वापरली जातात. कळलावी, ग्लोरियसा सुपरबा म्हणून जे आहे त्याच्यापासून कोल्सिचिन नावाचा एक एक्स्ट्रॅक्ट निघतो, तो कॅन्सरसाठी वापरला जातो. त्यानंतर अभय म्हणून एक आहे, जी भाजीसाठी, पांढरी अभय एक असते, ती भाजीसाठी वापरली जाते. त्याच्यापासून कॉन्कॅव्हेलिन ए, कॉन्कॅव्हेलिन बी हे एक्स्ट्रॅक्ट निघतात. तसंच सर्पगंधापासून काही अल्कलाइड्स निघतात. ही सर्पगंधा म्हणजे डायबिटीस वगैरे बऱ्याच आजारामध्ये ही वापरली जाते. ही अतिशय महत्त्वाची वनस्पती ॲलोपॅथीमध्ये आहे. आयुर्वेदात आणि बाकी बऱ्याच पॅथीमध्ये आहे, पण त्याच्यामध्ये जास्त सप्तरंगी आहे. अशा बऱ्याच वनस्पती आहेत. थोडक्यात म्हणजे आपण स्नेक गार्ड म्हणजे पडवळ जे वापरतो, त्या पडवळांच्या मुळापासून प्रोडोफायलिन या 2 एक्स्ट्रॅक्ट निघतात, ते सुद्धा कॅन्सरसाठी वापरली जातात. हे आपल्याकडे जी काही म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये जी मंडळी आहे त्यांना याचं महत्त्व नाही किंवा फार कमी लोकांना या माहिती आहे, म्हणून आपण या व्हिडिओमध्ये हे घेतोय आता. तर म्हणजे ॲलोपॅथी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ही केमिकल्स असतात. पूर्वी ही केमिकल वापरली जायची, पण त्याचे साईड इफेक्ट बघता मग त्याला पर्याय म्हणून ह्या वनस्पतीपासून, ज्या वनस्पतीपासून त्यांना ते एक्स्ट्रॅक्ट मिळतात आणि ती एक्स्ट्रॅक्ट जी आहे पण ती काढणं, त्याचा खर्च आणि त्याला लागणारं रॉ मटेरियल, समजा सिट्रोनिलाचं समजा 1 टन जर कधी गवत घेतलं तर 1 टनामध्ये आपल्याला 6 ते 7 किलो तेल ऑइल मिळतं. वेअरॅज ह्याच्या 1 टनामधनं हे फाईन केमिकल फार कमी प्रमाणात मिळतात, म्हणून त्याच्या कॉस्ट आणि किमती जास्त आहेत. तर ह्याच्यावरही आताच हळूहळू जरा अभ्यास चालू आहे आणि याच्यावर बऱ्याच कंपन्या आता युरोपियन कंट्रीजमध्ये सिंथेटिकला बऱ्यापैकी बंदी घालण्यात येत आहे. त्याच्यामुळे बरेचसं हे ॲग्रिकल्चरकडे डायव्हर्सिफिकेशन चालू आहे. आता या ज्या पॅथी आहेत याच्यामध्ये 10 पॅथी आहेत. ही पहिल्यांदा ॲलोपॅथी झाली. आता दुसरा जो आहे, हा एक ॲलोपॅथीचा घेतला. आधी ॲलोपॅथी म्हणजे पॅथी सांगतो या कुठले आहेत ते एक आधी सांगतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचं एक घेऊ. ॲलोपॅथी झालं की आयुर्वेद आहे. तिसरी एक सिद्धवन हे आहे, सिद्ध पॅथी उपचार पद्धती आहे. चौथी युनानी आहे. 5वी होमिओपॅथी आहे. 6वी नॅचरोपॅथी आहे. नंतर 7वी योगा आहे. 8वी ॲक्युपंक्चर आहे. 9वं ॲक्युप्रेशर आहे. 10वं अरोमा थेरपी आहे आणि 11वी सगळ्यात दुर्लक्षित असलेली जी आहे ती वैद्य आहे.
वैद्यवर आपण नंतर पुन्हा डिटेल बोलणारच आहोत. आपण आता ॲलोपॅथीमध्ये बघितलं आपण. आता दुसरी जी आहे आयुर्वेद, ही भारतातील हजारो वर्षापासून जुनी समग्र ही उपचार पद्धत आहे. याचा मुख्य ग्रंथ म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता हे आहेत. याचे मूलभूत तत्व म्हणजे त्रिदोष. याच्यामध्ये वात, पित्त आणि कफ, म्हणजे थोडक्यात जो आजार सुरुवात होतो, कुठलाही आजार जो होतो, या तिघांपैकी एक कारण असतं की त्याच्यापासून त्या आजाराची ती सुरुवात झालेली असते. शरीरातील संतुलन बिघडलं की आजार होतात. सुरुवात ही याच्यापासून होते. मग याच्यामध्ये वातावरचे बरेचसे ह्याच्यामध्ये मग काही काढे आहेत, काही चूर्ण आहेत, काही भस्म आहेत. पण हे जे वापरलं जातं काही पंचांग म्हणजे पानं, फुलं, फळं, त्याच्यानंतर त्यातलं बी, त्यातलं खोड, त्याच्या साली आणि मूळ, म्हणजे हे पंचांग झालं. हे पंचांग वापरलं जातं. काही ठिकाणी त्याची पानं वापरली जातात आणि बऱ्याच ठिकाणी जे आहेत याची मुळं वापरली जातात आणि काही ठिकाणी फळंही वापरली. आता त्रिफळा म्हटलं की आवळा, हिरडा, बेहडा हे तिन्ही हे येतात. तसंच हे जे वातविकारांसाठी म्हणून मग आपलं गुगुळ आहे, मग सलई गुगुळ आहे, राळ धूप आहे वगैरे जे हे वातविकारांसाठी वापरले जातात वगैरे हे जे आहेत. तर याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वनस्पती हा म्हणजे मुख्य घटक आहे. त्यामुळे या ठिकाणी याचं कन्झम्पशन चांगलं आहे, याचा वापर चांगला आहे. आयुर्वेदातल्या जवळपास बऱ्याच वनस्पती ॲलोपॅथीमध्ये वापरल्या जातात. या ठिकाणी त्यांचे जे आहेत, आता अश्वगंधाचा एक्स्ट्रॅक्ट काढला जातो. सर्पगंध आयुर्वेदातही वापरले जातात आणि सर्पगंधाचा फाईन केमिकल किंवा त्याच्यामधनं जी काही एक्स्ट्रॅक्ट निघतात ती सुद्धा ॲलोपॅथीमध्ये वापरली जातात. काही वनस्पती अशा आहेत की त्या ऑलमोस्ट सगळीकडे वापरल्या जातात. कुचला, नक्सोमिका म्हणून जे आहे झाड विषारी आहे. म्हणजे त्याचं जर कधी एक बी खाल्लं तर आपलं जर एक 5 रुपयाचा जो कॉईन येतो तसं त्याचं बी येतं. पण एका बियाने कदाचित माणूस मरू शकतो, इतकं विषारी ते आहे. पण ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, सिद्ध, युनानी या बऱ्याच पॅथीमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे किंवा त्याच्यामध्ये त्याच्या ह्याच्यातनं ते शुद्ध करून ती वनस्पती त्या आजारांसाठी ती वापरली जात असते. आता हे आयुर्वेद झालं. आयुर्वेदामध्ये बऱ्याच जणांना बऱ्यापैकी माहिती आहे आणि ही आता जी माहिती दिली आपण ही उपचार पद्धतीची, ही जर कधी योग्य आपल्याला आवडली असली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फेसबुकला असलं तर बाकी ठिकाणी शेअर करा आणि ही मित्रमंडळीपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून आपलं नॉलेज कुठेतरी समृद्ध व्हावं. ही माहिती त्यासाठी आम्ही ही सगळी माहिती या चॅनलवर देत आहोत. धन्यवाद.